वेलकम मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे डिजिटल SSC मॅथ्स. आज आपण बघणार आहोत लिनियर इक्वेशन, त्याच्यामध्ये इलिमिनेशन मेथड. इलिमिनेशन मेथडला आपण सबस्टिट्यूशन मेथड पण म्हणतो. हे आपण बघूयात. आपण एक एक्झाम्पल घेतो. एक्झाम्पल आहे 4/x + 5/y = 7. नाव तुम्हाला कधी असं वाटलं का की एखादा इक्वेशन लिनियर इक्वेशन नाही आहे आणि आपण त्याला लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करू शकतो का? तर यस, त्याचं उत्तर आहे यस, आपण करू शकतो. एखादा जर इक्वेशन नॉन लिनियर इक्वेशन असेल आणि त्याला लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन मेथड वापरतो. त्या सबस्टिट्यूशन मेथडलाच आपण इलिमिनेशन मेथड म्हणतो. सो या पद्धतीचे आपण एक उदाहरण बघूयात. सध्या मी एक्झाम्पल घेत आहे 4/x + 5/y = 7 आणि 3/x + 4/y = 5. सो हा लिनियर इक्वेशन, हे लिनियर इक्वेशन आहेत का? याचा आन्सर आहे नाही, हे लिनियर इक्वेशन नाही आहेत. तर हे आपण कसं व्हेरीफाय करणार की लिनियर इक्वेशन नाही आहेत? तर आपण इक्वेशन 1 बघूया. इक्वेशन 1 4/x + 5/y हे फ्रॅक्शनमध्ये आहे, दिसत आहेत. x आणि y खाली आहे. तर आपण जर नॉर्मल पद्धतीने, मॅथमॅटिक्समध्ये नॉर्मल पद्धतीने आपण जर याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये आहेत, तर याचं काय येईल? इक्वेशन फर्स्ट 4 × y होईल हे इथं, तर 4y + 5x होईल आणि डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर xy होईल = 7 होईल. देअरफॉर 4y + 5x = 7xy. सो आपला जो नॉर्मल स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन काय म्हणतो की ax + by + c = 0 किंवा = c + c = 0. हा जो आपला स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन आहे ax + by, त्याच्यामध्ये xy नाही आहे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणि आपल्याला इथं xy मिळाला आहे, तर हा लिनियर इक्वेशन नाही आहे. आपण जर जो स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशनसोबत आपण जर कम्पेअर केलं तर याच्यामध्ये xy एक्स्ट्रा मिळतो, त्याच्यामुळे हा लिनियर इक्वेशन नाही आहे. एक्झाम्पल दुसरा बघूया. 3/x + 4/y = 5. सेम केस आहे हे पण. याच्यामध्ये जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 3 × y होईल, 3y + 4x आणि xy × 5 होईल, तर 5xy होईल. तर हा पण लिनियर इक्वेशन नाही आहे. सो हा पण लिनियर इक्वेशन नाही आहे आणि हा पण लिनियर इक्वेशन नाही आहे. पण अशा प्रकारचे लिनियर इक्वेशन, नॉन लिनियर इक्वेशन जे आहेत ते आपण लिनियर इक्वेशन प्रमाणे सॉल्व करू शकतो. त्याच्यासाठीच आपल्याला एक मेथड दिली आहे, त्याला सबस्टिट्यूशन मेथड म्हणतो. आपण बघूयात एक एक्झाम्पल. तुमच्या प्रॅक्टिस सेटमधलाच एक एक्झाम्पल घेतलेला आहे, प्रॅक्टिस सेट 1.4. त्याच्यामध्ये एक्झाम्पल नंबर 2 आहे. 10/x + y + 2/x - y = 4. 15/x + y - 5/x - y = -2. त्याच्यामध्ये आपण बघूया x + y आहे, इथं पण x + y आहे, इथं पण x - y, इथं पण x - y आहे. तर हा डायरेक्ट सॉल्व नाही होऊ शकत, कारण हा नॉन लिनियर इक्वेशन आहे आणि याला लिनियर इक्वेशन जर सॉल्व म्हणून मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण सबस्टिट्यूशन मेथड वापरतो. तर आपण काय करू, या इक्वेशनला रिराईट करू. सो 10 × ब्रॅकेटमध्ये आपण लिहू 1/x + y + 2 इन ब्रॅकेटमध्ये लिहू 1/x - y = 4. याला आपण समोर सॉल्व केलं = 4. याला लेट्स से इक्वेशन फर्स्ट आणि दुसऱ्याला पण तसंच लिहू 15 × 1/x + y प्लस मायनस साईनकडे लक्ष द्या. थोडं जरी चुकलं तर आन्सर वेगळं येतो. 5 होतं हे, सॉरी. तर 5 × x, इथं 1 आहे समजा. 5 × 1/x + y = -2. हा इक्वेशन 2 आहे. आता याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूशन मेथड वापरू. याच्यामध्ये इथं 1/x + y, इथं 1/x + y, इथं 1/x - y, इथं 1/x - y. तर आपण काय करू, पुट रिप्लेस लेट 1/x + y =
लेट्स से पी, आपण तुम्ही कोणता पण व्हेरिएबल घेऊ शकता, ए घेऊ शकता, बी घेऊ शकता, सी डी ए टू झेडमध्ये जे एक्स प्लस वाय सोडून, कारण की इथं ऑलरेडी एक्स आणि वाय व्हेरिएबल आहेत. तो 1/x+y इक्वल्स टू पी ठेवूयात आणि 1/x-y इक्वल्स टू आपण क्यू ठेवूयात. तर इक्वेशन काय होईल, आपण जर पुन्हा बघितलं बारकाईने तर 1/x+y आपण काय ठेवलं, पी ठेवलं तर 10p होईल, प्लस 2 इंटू 1/x-y काय ठेवलं, क्यू ठेवलं तर 2q होईल, इक्वल्स टू 4 ॲज इट इज. हा इक्वेशन नंबर 3 आपल्याला मिळाला. आणि आता दुसरा 15 इंटू 1/x+y पी मायनस 5 1/x+y म्हणजे क्यू ठेवलं -5q इक्वल्स टू -2. हा इक्वेशन 4. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा नॉर्मल इक्वेशन जो स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन आहे ax + by = c + c = 0 या फॉर्ममध्ये आलेला आहे. तर आपल्याला सॉल्व करू शकतो. तुला नॉर्मल कसं सॉल्व करायचं आता तुम्हाला माहीतच आहे. याच्यामध्ये 2 × 2 = 5 केलं तर 10 होतो, आणि याच्यामध्ये 5 × 2 केलं तर 10 होतो. तर 10 कॅन्सल होऊ शकते, म्हणून आपण इथं मल्टिप्लाय काय करू, मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय 5 करू आणि अँड इक्वेशन कितवा 4 बाय 2 करू. तर काय होईल इक्वेशन, याला जर आपण 5ने मल्टिप्लाय केलं तर 5 × 10 50, सो 50p होईल, प्लस 5ने मल्टिप्लाय केलं तर 10q होईल, इक्वल्स टू 20 होईल. आणि खाली काय होईल, खाली आपल्याला 2ने मल्टिप्लाय करायचं आहे तर 30p होईल, मायनस 10q होईल, इक्वल्स टू -4 होईल. राईट. आता आपल्याला +10q -10q मिळाली आहे, तर याला आपण सॉल्व करू शकतो समोर. याला इक्वेशन 5 दिलं, याला इक्वेशन 6 दिलं, तर कसं सॉल्व होईल, याचं ॲडिशन केलं तर काय होईल, 10q कॅन्सल झाले, 50p आणि 30p 80p झाले, 80p झाले, आणि 20 - 4 मीन्स 16. सो 80p = 16 आणि 80p = 16. सो p = 16/80 मीन्स 16/80 इक्वल्स टू किती 1/5. सो पीची व्हॅल्यू आपल्याला 1/5 भेटली आहे. p = 1/5. सिमिलरली आता आपण पीची व्हॅल्यू पुट करू. पीची व्हॅल्यू 1/5 पुट केला आपण, इक्वेशन लेट्स से 3मध्ये पुट केला, 10p 2q = 4. इक्वेशन 3 काय, 10p + 2q = 4. हा इक्वेशन 3 आहे. याच्यामध्ये पीची व्हॅल्यू 1/5 पुट केली तर काय, 10 × 1/5 होईल, आणि प्लस 2q होईल, इक्वल्स टू 4 होईल. 5 × 2 हे कॅन्सल होईल, म्हणजे इथं 2 येईल, 2 5 × 5 10/5 मीन्स 2. सो 2 × 1 2, 2q = 4. सो काय येईल, 2q = 4 - 2, 4 - 2 मीन्स 2. सो q = 2/2, सो q = 1. सो पीची व्हॅल्यू भेटली आहे, क्यूची व्हॅल्यू भेटली आहे. सो पी आणि क्यू, आता आपल्याला पी आणि क्यूची व्हॅल्यू भेटली आहे, पण आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय काढायचं आहे, तुम्ही पाहाल तर एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची आहे, ना की पी आणि क्यूची व्हॅल्यू. सो आपल्याला पी आणि क्यूची व्हॅल्यू जी मिळालेली आहे ते आपण इथं जे अझूम केलं होतं आपण 1/x+y = p आणि 1/x-y = q, याच्यामध्ये आपण पुट करू पी आणि क्यूची व्हॅल्यू. आपल्याला काय मिळेल, 1/x+y = p होतं, p म्हणजे 1/5, 1/x+y = p होतं, p = 1/5.
आणि क्यू होतं 1/x-y ही गोष्ट क्यू होता, क्यूची व्हॅल्यू 1 आली. याला आपण समोर सॉल्व केलं तर काय होईल, 5 × 1 मीन्स 5, 5 = x + y आणि हा होईल 1 = x-y. आता आपल्याला x + y = 5 भेटला आहे आणि x-y = 1 भेटला आहे. लेट्स से इक्वेशन नंबर देऊयात 7 आणि 8. 7 आणि 8. सो x + y = 5, x-y = 1. म्हणजे आपण याला इझिली सॉल्व करू शकतो. दोघांची ॲडिशन केली, कारण की असे एक्झाम्पल आपण खूप बघितले. y कॅन्सल, सर 2x = 6. सो x = 6/2, सो x = 3. सो x ची व्हॅल्यू 3 आपण इथं पुट केली तर काय येईल, -y = 3 - y = 1, -y = 1 - 3. 1 - 3 मीन्स -2, -y = -2, मायनस कॅन्सल, सो y = 2. सो y = 2 भेटला आपल्याला आणि x = 3 भेटला. हे झालं आपला फायनल आन्सर. अशा पद्धतीने आपण मित्रांनो सॉल्व करू शकतो. एखादा नॉन लिनियर इक्वेशन त्याला लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करून सबस्टिट्यूशन मेथडने किंवा त्याला एलिमिनेशन मेथड म्हणतात, आणि आपण त्या x आणि y ची व्हॅल्यू किंवा जे व्हेरिएबल असेल त्यांच्या व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. धन्यवाद मित्रांनो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा.